हॅलो गाईड्स, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते सुक्कं भाजतोय, थोडंसं लाल होईपर्यंत भाजल्यानंतर आपण पाव किलो खडी साखर हे पहा घेतलेली आहे, ती बारीक पावडर करणार आहोत। दुसरी गोष्ट, हे थोडंसं भाजत आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तूप टाकणार आहोत आणि तूप टाकून पुन्हा भाजणार आहोत। तर आपण ही गव्हाच्या पिठाचे खडी साखर घालून लाडू बनवत आहोत, पौष्टिक लाडू। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मस्त भाजत आलेलं आहे। तर आपण 1 चमचा टाकून घेऊ आणि पुन्हा मिक्स करून घेऊ। पुन्हा आपण हे तुपाच्या साहाय्याने सगळं ह्याला पिठाला गव्हाच्या पिठाला मेल्ट होईपर्यंत भाजून घेऊ। चांगलं लागलं पाहिजे आणि वाटलं थोडं थोडं टाकूया आपण। तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये खडी साखर बारीक करून घेऊया। हे पहा, आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे। आपण हे थंड होण्यासाठी गॅस बंद करून ठेवूया आणि खडी साखर मिक्सरमधून वाटून घेऊ। हे पहा, आपली खडी साखर बारीक वाटून झालेली आहे। एकदम पिठासारखी केली नाही, रवाळ केलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ छान भाजून घेतलेलं आहे। तर आपण यामध्ये थोडी थोडी साखर मिक्स करणार आहोत। ही खडी साखर आहे, मिक्स करून घेऊ। हातानेच करूया आपण मिक्स। रवाळ अशी आहे, जास्त बारीक केलेली नाही, बघू शकता। पिठातूनच तुम्हाला समजत असेल। हे आपण सगळं मिक्स करून घेऊन त्याचे लाडू बनवणार आहोत। हे पहा, आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे। खडी साखर मिक्स झाली आहे मस्त, बघू शकता तुम्ही, मोठी वळती आहे चांगली। आता आपल्याला गरजेनुसार ह्यात तूप टाकायचं आहे। हे तूप घेतलेलं आहे, आपण गरजेनुसार टाकून घेऊ। 4 चमचे टाकलेले आहेत। आता आपण मिक्स करू। हे पहा, असं मिक्स करून घेऊ पूर्ण, घेऊन हाताने मस्त असं पोळी बनवून असतं मिक्स करूया। आता लाडू होते का ते आपल्याला बघायचं। छान मिक्स झालेलं आहे। आपल्याला जास्त तूप वगैरे टाकायचं नाही आहे, कसं सुटसुटीत झाल्या पाहिजे। तर हा लाडू छानच होते, बघा, बघू शकता तुम्ही। हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण लाडू संपूर्ण बनवून घेऊ। जास्त तूप वापरलं की ते जास्त तूप त्याच्यावरती येतं आणि मग ते टाळायला चिकटतं, म्हणून आपण कमीच तुपामध्ये व्यवस्थित वळणार। हे पहा, तुम्ही बघू शकता, खूप छान वळला गेलेला आहे। असेच आपण लाडू बनवून घेऊ। आपल्या हाताच्या उष्णतेने ते तूप मेल्ट होत आहे। हे बघा, छोटे मोठे जसे पाहिजे तसे तुम्ही वळू शकता। तर पहा, आपले लाडू मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। खूप छान झालेला आहे। हा लाडू मी तोडून दाखवते। एकदम खुसखुशीत झालेलं आहे, पटकन हे होते, पाहू शकता। हे खायला पण खूप छान झालेलं आहे। तर अशा पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवा, खा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा।